विधानसभा निवडणुका कधीही लागू शकतात आणि यामुळेच अनेक नेते स्वतःच्या अस्तित्वासाठी पक्षांतर करण्याची भाषा करत आहेत आणि आपल्या स्वतःचं राजकीय भविष्य वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा जी आहे ती जोरदार सुरू झालेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः नाना काटे आहेत। नाना, या चर्चेकडे तुम्ही कसे बघता? अफवा आहे की खरंच त्या दिशेने वाटचाल सुरू आहे? चर्चा काय चालली ही तुम्ही मला आता सांगितली की शहरात चर्चा आहे की तुम्ही पवार साहेबांबरोबर जाणार आहेत, परंतु मागच्या वर्षी झालेल्या इलेक्शनमध्ये मला भेटलेलं मताधिक्य जवळजवळ 1 लाखाचं आहे। आता विधानसभा डिक्लेअर होतीये, त्या अनुषंगाने मी मतदारसंघामध्ये मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे। नाही, परंतु जी चर्चा आहे ती समोर येते, तुम्ही शरद पवारांना भेटलेले आहात, जयंत पाटलांना भेटलेले आहात। नाही, असं काय नाही, मी कोणाच्या भेटीगाठी घेतलेल्या नाही अजून। मी फक्त आता सध्या मतदारांच्या गाठीभेटी घेतोय। राष्ट्रवादी जो पक्ष आहे तुमचा तो महायुतीमध्ये आहे आणि महायुतीचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे की ते ज्या ठिकाणी सिटिंग आमदार असतील त्याच पक्षाला ती जागा मिळणार आहे। आपल्या इथे विद्यमान भाजपचे आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आहेत, तर त्यांना ही जागा सुटण्याची शक्यता आहे। तर तुमचा नेमका निर्णय काय असेल? कारण तुम्ही तर म्हणताय निवडणूक लढण्यावरती ठाम आहात। याविषयी मी दादांशी चर्चा केलेली आहे। ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं तसं चर्चा केल्यानंतर दादांनी सांगितलं की राज्यातल्या अनेक जागा आपल्याकडे आहेत, त्यापैकी आपण आपल्या काही 1-2 जागा सोडायची आपली तयारी आहे आणि चिंचवड विधानसभा ही आपल्यासाठी मागण्याची आपली पण मागणी राहणार आहे। त्यामुळं मला दादा असे म्हटले की तू मतदारांपर्यंत पोहोच, मतदारांच्या गाठीभेटी घे, त्यावेळेस मी निर्णय सांगेन। परंतु तुमची चर्चा झाली का चिंचवड विषयी? चिंचवड विषयी चर्चा झाली ना। चिंचवडमधून मी उमेदवार म्हणून तिथं उभा राहणार आहे, हे 100% मी पहिल्या दिवशीच सांगितलं की ज्या पद्धतीने 1 लाखाचं मताधिक्य मला भेटलेलं आहे त्या अनुषंगाने मी येणाऱ्या काळात मी निवडणूक लढवणार आहे। म्हणजे तुम्ही निवडणूक लढवण्यावरती ठाम आहात। परंतु जर ही जागा तुम्हाला मिळाली नाही तर त्यावेळेस तुमची नेमकी काय भूमिका असेल? कारण ही तुमची 3री निवडणूक असेल तुम्ही लढलात तर। नाही, नक्कीच मी जरी ही जागा भाजपला गेली तरी मी निवडणूक लढवणार आहे आणि त्यावेळेस तो निर्णय मी घेईल। कुठला पक्ष असेल त्यावेळेस सांगू ना, त्यावेळेस पण बातमी पाहिजे ना आपल्याला। अपक्ष? त्यावेळेस सांगेल मी, निवडणूक लढण्यास ठाम आहे मी। तर नाना काटे हे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत। अजित पवार यांनी मला तयारी करण्यास सांगितलेली आहे, परंतु विधानसभा चिंचवड विधानसभा जर आम्हाला मिळाली नाही तर त्यावेळी मी निर्णय घेईल, अपक्ष असेल किंवा इतर कुठला पक्ष असेल या पक्षातून निवडणूक लढेल किंवा बंडखोरी करण्याचा जो इशारा आहे तो नाना काटे यांनी दिलेला आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।